हॅलो फ्रेंड्स, सो आजची रेसिपी आहे मस्तपैकी असे थालीपीठ. सो माझ्याकडे मेथी होती म्हणून मी मेथी टाकते. मेथी टाकल्याने खूप छान चव येते थालीपीठला. सो तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण टाकू शकता किंवा नसेल तर नाही. सो इथे मी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्यामध्ये मी टाकून घेते आहे काही लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची. जर तुम्हाला जास्त तिखट नसेल हवं तर तुम्ही कमी पण करू शकता. हिरव्या मिरच्या मी 4 ते 5 घेतल्या. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून त्याला बारीक करून घेतलेलं आहे. सो यामध्ये आता आपण घेऊया 1.5 कप कणिक, 1 कप बेसन आणि 1 कप ज्वारी. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते पण तुम्ही 1 कप असं टाकू शकता. माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी 1.5 कप इथे कणिक टाकलेली आहे. सो मी अर्धा कप अजून ॲड केलेली आहे कणिक. सो यामध्ये आता आपण सगळं आपलं जसं मेथी, त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घेऊया यामध्ये. सो मी जे पण उरलेलं पाणी टाकून सगळं आपण जे आपलं वाटण आहे ते टाकून घेऊया. आणि त्यानंतर आपण आपले टाकूया मसाले, आणि एक अनियन कापून मी यामध्ये टाकत आहे. आणि त्यानंतर आपण टाकूया काय, ओके, हळद. हळद टाकून घेतलेली आहे मी थोडीशी आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे. आणि त्यानंतर मी टाकलेले आहे 2.5 चम्मच मीठ. आणि मी इथे टाकून घेते आहे भरपूर तीळ आणि माझं फेवरेट सोफ पावडर. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नको टाकाल, बट मला आवडते त्यामुळे मी टाकते आहे. आणि यानंतर मी यामध्ये टाकते आहे ओवा. आणि मी ना इथे गॅसवर थोडंसं हलकं गरम पाणी यूज करणार आहे. अगदी जास्त गरम पाणी नाही. तुम्ही भिजवू शकाल तुमचं पीठ एवढं गरम पाणी तुम्ही वापरा. सो मी इथे एक वस्तू विसरली आहे जे मी आवर्जून टाकते थालीपीठमध्ये, ते म्हणजे लोणचं तेल. सो मी इथे तेल काढते आहे. हे सरसोचं तेल आहे. सो याच्याने अजून खूप छान चव येते आपल्या थालीपीठला. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, जर नसेल तर तुम्ही साधं तेल पण टाकू शकता. सो इथे मी टाकून घेते आहे तेल आणि त्यानंतर आपण आपल्या कोमट पाण्याने आपलं पीठ भिजवून घेऊया. सो चला तर मग आता आपलं पीठ आपण भिजवून घेऊयात. सो या पद्धतीने मी माझं थालीपीठचं सारण भिजवून घेते. तुम्ही कशा पद्धतीने थालीपीठ करता ते मला नक्की कळवाल. सो मी अशा पद्धतीने करते. सो आता इथे मी तेल लावून आपण अजून छान आपल्या कणकीला मळून घेऊया. मी जास्त वेळ नाही ठेवली आहे कणिक मळून, अगदी 10 मिनटं वगैरे ठेवलेली आहे. सो आता आपण आपले थालीपीठ थापून घेऊया. सो हे बघा मी असं केलेलं आहे आणि मी कॅमेरा ऑन करणं विसरून गेली जेव्हा मी थापत होती थालीपीठ. सो आता आता मी थापते आहे. सो आपण एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याला भिजवून घ्यायचं. त्याच्यावर पाणी ठेवून आणि आपल्या हातावर असं पाण्याचा हात घेऊन त्याला असं छान थापायचं काठांनी. आणि बस मग आणि त्याला 2 ते 4 असे गड्डे करायचे आपल्या बोटांनी आणि ताव्यावर टाकायचं. अलगद आपला कापड काढायचा. सो आपलं पहिलं थालीपीठ झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आपण आपला दुसरा थालीपीठ टाकून घेऊया. सो बघा किती छान हा थालीपीठ दिसतो आहे. त्याला मी अशा बोटांनी गड्डे पण करून घेतलेले आहे जेणेकरून आपलं थालीपीठ छान क्रिस्पी व्हावं. सो चला तर मग आता आली आहे टेस्टची वेळ आणि फ्राय करण्याची पण वेळ आली आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. बाय.